नमस्कार. पुढचं कीर्तन पुष्प घेऊन तुमच्यासमोर येत आहे हरिभक्तपरायण आकांक्षा अमोल प्रभू. ती सध्या BA पहिलं वर्ष करीत आहे आणि गेली 6 वर्षे प्राचार्य हरिभक्तपरायण सुहासबुवा वझे ह्यांच्या लक्ष्मीनारायण कीर्तन विद्यालयात कीर्तनाचे धडे घेत आहे. तर जोरदार टाळ्यांनी आपण तिचे स्वागत करूया. देवा माझे माना लागो तुझे चरणी, देवा माझे माना लागो तुझे चरणी. देवा माझे माना लागो तुझे चरणी, संसार विसानी पाडोने ती, संसार विसानी पाडोने ती. संसार विसानी पाडोने ती, देवा माझे माना लागो तुझे चरणी, देवा माझे माना लागो तुझे चरणी. आणि गमगाणी नाही नाही देवा, आणि गमगाणी नाही नाही देवा. 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 एका जनार्दनी सेवा धोडली, एका जनार्दनी सेवा धोडली, देवा माझे माना लागो तुझे चरणी, देवा माझे माना लागो तुझे चरणी, देवा माझे माना लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी. भक्तोत्तम भागवताग्रणी श्री एकनाथ महाराज या अभंगात देवाची प्रार्थना करतात. देवा माझे मन तुझ्या चरणाशी एकाग्र हो, त्या मनाला संसाराच्या संकटात पडू देऊ नकोस. तुझ्या नामाचे स्मरण आणि संतांचा समागम मला सतत घडव. भलत्याच भ्रमात गोंधळात संशयात मी पडणार नाही असे कर. पायाने तीर्थयात्रा, मुखाने रामनाम हरिनाम उच्चारण्याचा माझा नियम सिद्धीला ने. पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम हाची माझा नियम सिद्धीने.
याशिवाय माझे काहीही मागणे नाही. तुझी सेवा, तुझी भक्ती करण्याची संधी मला कायमची दे. ईश्वराच्या ठिकाणी असलेली आपली भक्ती दृढ व्हावी अशी भूमिका आहे. आज भक्ती उत्पन्न होण्याची किंवा भक्ती स्थिर होण्याची साधने कोणती, याचाच आपण आज विचार करणार. सिद्धाचार्य षड्जानुत वर्णन करताना सांगतात, तत्तु विषय त्यागान संगत त्यागाच अव्यावृत भजनात पंढरीनाथ महाराज की जय. श्रोते हो, ते भक्ती स्वरूप भगवत प्रेम विषयांच्या त्यागाने आणि वाईट संगांच्या त्यागानेच उत्पन्न होईल. तसेच अखंड भजनाने, नामस्मरणाने ते भगवत प्रेम उत्पन्न होईल. त्याकरिता विषय त्याग हा महत्वाचा. आपल्या इंद्रियांना भोग देणाऱ्या विषयांचा त्याग करणे हे पहिले साधन आहे. विषय शब्दांचा अर्थच असा आहे की विशेषेण सिनोति नाम पुरुष बध्नाति इति विषयः पार्वतीपते हर हर महादेव. सज्जन हो, हे विषय माणसाला बांधून ठेवतात. विषय म्हणजे वाईट कर्म, व्यसने, भोग, निंदा, अधर्म, असत्य, चमचेगिरी, वाईट बोलणे, वाईट करणे हे विषय दुःखच देतात. आणि अशा व्यसनी माणसांमुळे त्यांची घरे दारे उद्ध्वस्त झाली आहेत आणि त्यांची मुले बाळे फुकट गेली आहेत. कशामुळे? तर योग्य संस्कार न मिळाल्यामुळे. हे विषय नकोच, हे विषय घातक आहेत, वाईट आहेत. श्री गणेश स्तोत्रात या विषयांबद्दल, विषयांच्या दुःखाबद्दल वर्णन केले आहे. विषय गोड हे लागले मला, विषय गोड हे लागले मला, विषय गोड हे लागले मला, यामुळे असे घात आपुला, यामुळे असे घात आपुला, विषय गोड हे लागले मला. करुणिया असे भ्रांती जाईना, करुणिया असे, करुणिया असे भ्रांती जाईना, करुणिया असे भ्रांती जाईना, हे दयानिधी श्री गजानना, हे दयानिधी श्री गजानना, विषय गोड हे विषय गोड हे विषय गोड हे. श्रोते हो, आपले मन देवाच्या चरणी लागले पाहिजे. आपला विषय नारायण झाला पाहिजे. आजच्या अभंगात संतांनी आपल्याला उपदेश केला आहे की श्री चरणी, देवाच्या चरणी आपले मन स्थिर राहू. कोणतीही गोष्ट कार्य करण्यासाठी आधी ती मनात यावी लागते
आणि मन हेच मुख्य आहे. कवी त्या मनाला उपदेश करताना सांगतात की त्या मनाने आपल्याला भक्ती करण्यासाठी शक्ती द्यावी, बळ द्यावे, ताकद द्यावी. कवी एका सुंदर पद्यामध्ये वर्णन करताना सांगतात, इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चलेंगे करस्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. हर बुराई से बच के रहे हम, जितनी भीड़े भरी जिंदगी दे. डर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना. डर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना. हम चलेंगे करस्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. मन का विश्वास कमजोर होना. मन का विश्वास कमजोर होना. सज्जन हो, आपले मन खंबीर असावे. आपल्या मनावर आपला विश्वास असावा. कुठल्याही चांगल्या कार्यासाठी आपले मन खंबीर पाहिजे. जो मनाने खंबीर आहे तो आयुष्यात खूप काही करू शकतो. सज्जन हो, आपल्या मनावर ताबा पाहिजे. जर आपल्या मनावर ताबा नसेल तर आपले जीवन अशांतीकडे जाते. सत्याची का सोडून माणूस असत्याच्या वाटेने जातो आणि इच्छा मात्र सुखाची करतो. समर्थ रामदास स्वामी मनाला उपदेश करताना सांगतात, मना सर्वथा सत्य सांडू नको रे. मना सर्वथा सत्य सांडू नको रे. मना सर्वथा सत्य सांडू नको रे. मना सत्य सत्यवादी वदावे. मना सत्य सत्यवादी वदावे. मना सत्य सत्यवादी वदावे. मना सत्य सत्यवादी वदावे. मना
धृतन तनन तदारी दारी तन तदारी दारी दारी तन तदारी दारी दारी तनों तनन तदारी दारी तनों तनन तदारी दारी नादे दे तुम दे 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 ना 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 नादे दे तुम दे 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 ना 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 नादे दे तुम दे 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 ना 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 नादे दे तुम दे 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 ना 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 नादे दे तुम दे 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 ना 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 नादे दे तुम दे 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 ना 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 दे दे ना 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 तना दे रे ना दे दे ना 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 तना दे रे ना दे दे तना ना ना तना दे रे ना तना दे रे ना तना दे रे ना धृतन तनन तदारी दारी धृतन तनन तदारी दारी धृतन तनन तदारी दारी तन तदारी दारी दारी तन तदारी दारी दारी तनों तनन तदारी दारी तनों तनन तदारी दारी तनों तनन तनों तनन तनों सज्जन हो, आपले मनच आपल्याला विषयांच्या बंधनात टाकते आणि दुःख देते. आपल्याला विषय वासनेतून मुक्त होण्यासाठी नृसिंह भगवान प्रल्हादाला सांगतात की या जगाला सुखी करण्यासाठी मी 2 अमृत निर्माण केली आहेत. त्यातील एक आहे नामामृत आणि दुसरे आहे कथामृत. श्रोते हो, जेव्हा जेव्हा मनात विषयांचा पापांचा प्रवेश होईल तेव्हा तेव्हा कथामृत म्हणजेच हरिकथा ऐका आणि नामामृत म्हणजेच नामस्मरण करा. सज्जन हो, आमच्या गोव्यात दिवजोत्सव असतो. दिवजोत्सव म्हणजे 30-40 हजार बायका एकत्र येऊन पंचारती घेऊन देवळाभोवती प्रदक्षिणा काढतात आणि त्यासाठी त्यांचा 2 दिवस उपवास असतो. आमचे बुवा हब श्री सुहास बुवा वजे त्यांच्याबरोबर नामस्मरण करतात आणि ते नामस्मरण लाखोंच्या संख्येने करतात. त्याच्याबरोबर देशाबद्दलची, धर्माबद्दलची, संस्कारांची माहिती देतात, दिवजोत्सवाचे महत्त्व सांगतात. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणे हा दिवजोत्सव नऊवारी नेसून व्यवस्थित 2 दिवस उपवास करून साजरा करतात. तर असे आपण नामस्मरण घेतले पाहिजेच. आपल्या मनावर हरिनामाचे संस्कार करून माणूस आनंदित जीवन जगू शकतो. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवाच्या नामात आपण रंगलो तरच सुख, समाधान, आनंद आहे. आपला विषय नारायण झाला पाहिजे म्हणजे सर्व जग, सर्व विश्व आपल्याला हरिमय दिसायला लागते. हो, साधू संतांचा सर्वच विषय नारायणच होता. कसा होता तो पहा. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी धन जन माता पिता
विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. सज्जन हो, सर्व संत सदा न कदा हरिनामातच गुंतलेले होते. देवाच्या नामा वाचून इतर कोणतीही गोष्ट त्यांना आवडत नसे. हरिनाम हेच त्यांचे मुख्य होते. नाते गोते मौज मजा खाणे पिणे या विषयांकडे त्यांचे लक्ष नव्हते. त्यांच्या आई वडिलांसकट त्यांचाही विषय नारायणच होता. नाहीतर आपले कसे होते ते आपणच तपासून पहा. आपण मृगाजळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलो. स्वतःमध्ये मग्न राहून दुसऱ्यांचे विचार विसरलो. सतत धावताना थोडा वेळ थांबणं विसरलो. जागेपणी सुख मिळविताना सुखाने झोपणं विसरलो. सज्जन हो, कलियुगामध्ये हरिनाम घेतल्याशिवाय राहू नका. येता जाता उठता बसता हरिनाम घेतलेच पाहिजे. संत तुकाराम महाराज आपल्याला जागे करताना सांगतात की विषय वासना मौज मजा, आमच्या गोव्यात म्हणतात खाऊया भाऊया मजा करूया फाल्या करूया मागीर पोवूया. पण हे विषय सुरुवातीला गोड लागतात, पण हे परिणाम विषासारखे असतात. उलट चांगले विषय शिस्त नम्रता समाजसेवा सेवाभाव भक्ती सुरुवातीला नकोसे वाटतात, हो पण परिणामी आपले जीवन गोड सुखी करतात. संत तुकाराम महाराज म्हणताना सांगतात, विषयांचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. सज्जन हो, विषय वासनेत गुंतलेल्या, खाण्या पिण्यात गप्पा गोष्टीत रमलेल्या व्यर्थ रिकामटेकड्या लोकांना शेवटी खूप त्रास भोगावे लागतात. तसेच मेल्यानंतर यमदंड म्हणजेच शिक्षा भोगावी लागते. म्हणून देवाची भक्ती मनापासून करा, मनाने करा आणि त्याच्यासाठी सतत हरिनाम घ्या. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात, देवा माझे मन लागो तो